पहिल्या चेंडूवर त्याला चौकार, दुसऱ्या चेंडूवर त्याला सिंगल, 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील बागपूरला जाऊन स्टीअरचा फटका आपण पाहतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने, इथे मिळून जातील 4 धाबा. इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. 9 धाबा फलकावरती. पहिला चेंडू गली पॉईंट मधून आला, त्याच्यानंतर सिंगल आली आहे, त्याच्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून सुपर पॉइंटला मात्र चौकार पाहायला मिळाला. 9 धाबा फलकावरती. हा देखील समोर चेंडू बुडवला आहे आणि ही ते पकडली जाती असेल आणि संपवला बॅटर राहुलचा इथे गेल. मिडानला अक्षरशः लाजवाब व्हायची पाहायला मिळाली आपल्याला नितेश यांच्या माध्यमातून आणि विकेट क्रमांक फर्स्ट मैदानाच्या बाहेर. हॅलो, तर देवीदाजी त्रिखंड साहेबांचा इथे शुभागमन झालाय. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अक्षयजी त्रिखंड साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेच्या वतीने इथे विकेट क्रमांक पहिली गेली आहे राहुलच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन अभिजित मैदानाच्या आतमध्ये जात असताना जर्सी क्रमांक 4-5 रोहित शर्माचे जर्सी क्रमांक बघू शकाल आपण ते परिधान करत असताना तर नंबरचे जर्सी क्रमांक पाहतोय आपण. तो मैदानाच्या आतमध्ये अभिजित गेलाय 1 डाऊनच्या पोझिशनला. हा देखील चांगला चेंडू पडल्यानंतर टेकअप होत असताना इथून चेंडू आला आहे निर्धाव आणि या निर्धावाच्या सहाय्याने धावफलक स्थिरावला आहे आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा देखील वेगवान चेंडू गुडघे टेकून लागवायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हा देखील चेंडू आला निर्धाव. षटक क्रमांक पहिलं P1 संपलं आहे आणि धावफलकावर धावा लागलं तर 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुष आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. आयुष्य गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू फुरलर लेंथ होता, इथं पिकअप शॉट. इथं मात्र शेलची नामी संधी, इथं शेल मात्र सोडली जातीये दुसरीच्या प्रयत्नाला. डेंजर झोनकडे फेके देखील खराब झाली आहे. लगेच 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने शेल देखील सोडली, त्याच्यात रनआउट देखील सोडलाय. इथून मात्र आता जीवनदान मिळायला असंच म्हणावं लागेल तन्वीर यांना. या जीवनदान खूप महागडे पडणार आहे आता नसरापूर गंडेगाव संघासाठी, कारण की हा फलंदाज असा आहे फुलटा सिंधू अक्षरशः गुडघे टेकून लगवलेला. नितेश तिथे तयार आहेत. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वरती. बारा धावा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित आपण पाहतोय ज्याला वनडाऊनच्या पोझिशनला पाठवण्यात आलंय तो आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला बोलतोय. त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येतील अशा अपेक्षा पाटील देखील असेल, गफकरांनी देखील असेल. आता
शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न झाला. इथून चेंडू आला निर्धाव. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 13 धावसंख्येवरती. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 13 धावा पुस्तकामध्ये आपण पाहतोय. टिपण्यासाठी करायचा होता. स्पेचिटचा फटका खेचायचा होता पण तो काय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. हा देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक 13 ते 13 वरती. जवळपास पाहायला गेलं तर 30 ते 35 धावसंख्येचं स्कोर उभा करावा लागणार आहे तो मेगापाडी संघाला. फुलटा चेंडू आणि देशावरती एक क्रीडा प्रहार अक्षरशः तन्वीरच्या बॅटमधून हात ठोकलाय. आणखीन एक षटकार. एकूण 20 धावा फलकावरती लागलात. शेवटचं अंतिम षटक आपण पाहू शकाल. पहिल्या पूर्वार्धाचा पहिला डाबाचा आपला महाल बोलतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. स्लॉक शिवाय खानामधील षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती अभिजित आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला देखील अभिजित आहे. अभिजित मध्ये आता धुवंत आपला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील अभिजित आहे. स्ट्राईक एंडला देखील फलंदाज अभिजित आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये एक अभिजित. पण कोणता अभिजित वरती सर्रस होणार, कोणत्या अभिजित वरती माहिर होणार हे देखील पाहावं लागेल. आता सर्रस कामगिरी करावी लागेल. आता लेफ्टी बॅट्समन वाले गोलंदाज आहे. इथे डायरेक्ट हिटची संधी. इथे मात्र फलंदाज अभिजित देखील बाद. आणखीन एखादा टीम तले कबड्डी संघाला आता येतोय. मी बोरिंग चालू केले. हा देखील बॅट सिटिंग एज. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथून आला चौकार. आलो पाणी भरून येतो. चौकाराच्या पद्धतीने 23 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 होत्या. जीवन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. चौकाराला जीवनाच्या बॅटमधून हा देखील फुल केलेला आहे. इथून देखील लाऊड लेवल पंचांकडे पंच फिंगर अप करत असताना फलंदाज आणखीन एक बाद.
स्ट्राईक घेतला असेल. हा देखील हा देखील चेंडू आपण पाहू शकाल. इथे षटक क्रमांक तिसरा देखील संपले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती येणारे 18 चेंडू 25 धावसंख्येची गरज असणारी भुजासाठी टीम गणेगाव संघाला. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल तले कबड्डी संघ आणि त्याचबरोबरीने चला लगेच मैदानाच्या बाहेर या गणेगाव संघ आपण.
विराज आणि नितेश ही सलामीची जोडी झाली रबाना 18-24 करायचे स्ट्राईक एंडला विराज आहेत गोलंदाजी मार्कवर राहुल पहिला चेंडू जशी सुरुवात केली होती तन्वीरांनी तशीच सुरुवात केली विराज यांना देखील इथं पहिला चेंडू ठोकला चौकार चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने श्री गणेशा खाता मात्र खोललं गेलंय 24 धावसंख्येची गरज प्रतिषेधक 800 सरासरी राखायची आहे हा देखील अजून एक लेकट अजून एक चौकार राहुल याच्या विरोधामध्ये आणखी एक दर्शेदार 2 चौकार पाहायला मिळाले कडक कडक मारला पण त्याने कडक ना चापडून पॉवर फिल्डिंगला तर खेळायचं ना त्याने काय बोलली? हा देखील कबरला चेंडू उडवला आहे मिड ऑफला क्षेत्रक्षक ताईनाथे एक सिंगलच्या मदतीने 9 धावा धाव फलकाप्रती प्रतिषेधक पाहायला गेला तर 8 धावसंख्येची सरासरी राखायची होती परंतु आता 9 धावा धाव फलकावरती लागल्या त्या गणेगाव टीमच्या अजून पाहायला गेलं तर 15 धावसंख्येची गरज आहे हा देखील अजून एक लेकट अजून एक सल्ला थर्ड मानला अजून एक चौकार या चौकाराच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती अजून 11 धावसंख्येची गरज फक्त आणि फक्त गोलंदाजाच्या बेकाचा वापर गोलंदाजाच्या बेकावरती स्वार झालाय ना त्याच्यावरती फक्त माइंडने केली करत असताना गणेगाव संघ आपण पाहतोय हा देखील त्याच पद्धतीचा तिथे पॉइंट आणि गेली कव्हर करायची होती परंतु बाटन बॉलचा संपर्क नाही हा चेंडूला निर्धाव 13 धावा धाव फलकावरती अजून 13 चेंडू 11ची गरज आहे 12ची गरज आहे बरोबर 13 धावा धाव फलकावरती 25चं टार्गेट आहे हा देखील अलंब कारपटने वायडिश काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहेत ते देखील आली सिंगलच्या मदतीने 14 धावा धाव फलकावरती आता मात्र 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडू 11ची गरज आहे चला लगेच स्पीडअप करा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय बॉलरचं नाव काय रे प्रथमेश आलेत आता गोलंदाजी मार्क वरती 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे इथे देखील फिरून खेळला अक्षरशः स्टंपच्या मागे गेले होते आणि तिथे फिरून खेळत असताना हा आला चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली आहे तब्बल 18 वरती ये त्यांनी तडाम तिसऱ्या पंचांची मागणी केली आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे
यस डेट चेंडूची संख्या झाली आहे, कारण की स्टनच्या मागे जर का बॅट्समन फटका खेचण्यासाठी गेला, बॉल आहे, बॉल कंटिन्यू असेल, चौकार ही ग्राह्य धरली जाणार नाही आहे, कारण की एकदा आपला जर क्रीजमध्ये असेल ना तर ही चौकार देखील ग्राह्य धरली असती, परंतु आपण स्टनच्या मागे जाऊन हा चेंडू खेचलाय, त्याच्यामुळे ही प्लस पॉईंटने धावसंख्या कमी केली जाईल. 14 धावा धाव फलकावरती. स्वीट सीटचा फटका खेचायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने 14 धावा धाव फलकावरती. आता 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. हा देखील लेग आपण पाहतोय. इथे राहुल स्वतः तयार आहेत. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. अंडरम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहुल यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथून आले सिंगलच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. आता 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज प्रथमच आपण पाहतोय. हा देखील चेंडू एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न लिखतील का? थांबवलेत. इथे फलंदाज बेराज होईल ते आता इथून बाद. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 वरती. आता 9 धावसंख्येची गरज 8 चेंडूंमध्ये. हा देखील स्लॅग मध्ये अक्षरशः ओरफिस चेंडू फेकून दिलाय. वाईल्ड स्ट्रॉंग मोडलांच्या बाहेर. अजून एक ठोकलाय दर्जेदार बेमिसाल षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा फलकावरती. अजून 3 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू सुरू आहे काय. षटक क्रमांक 2 देखील संपलेत. 22 धावा फलकावरती. आता 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. नितीनजी सावंत यांच्याकडून मात्र या षटकारासाठी नितीशजी यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ते नितीनजी सावंत आपण पाहतोय. यांच्याकडून मात्र या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. येणारे 6 चेंडू आणि भेजासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 3 धाबा करायचे आहेत. कंपल्सरी सेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. जॉनमन क्रिकेट संघ कळंबोली आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा 2 दिवसीय. 2 दिवसामध्ये 16 संघ टोटल खेळणार. 4 बक्षीस आपण पाहू शकाल. एक मॅन ऑफ द सिरीज, एक बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर. एक सुसज्ज मैदान आपण पाहतोय कळंबोलीकरांचं. आणि त्या मैदानावरती चालू असलेला हा महासंग्राम, ही रणधुमाळी पाहायला मिळते स्पर्धेची. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं अक्षरशः. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला आदित्य आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू आला निर्धाव. आता 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. यस, याच आदित्यने मात्र पहिला सामना 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना विजयाचा षटकार, विजयाचा झेंडा उडवला होता. हा देखील पण पंच सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अभ्यंतरची एक धाव. 23 धावा फलकावरती. फलकावरती आपण पाहतोय. हा देखील आपण पाहू शकाल
निर्धाव चेंडू आलाय 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच चालली आहे, काय मॅच, हा व्होल्टेज ड्रामा, हा व्होल्टेज मुकाबला. जशी प्रेक्षकांना मॅच हवी आहे ना तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच मॅच मध्ये या फलंदाजाला डोक्यावरती नाचवलं होतं गणेगाव संघाने, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी कोणाला हिरो करेल तर कोणाला झिरो करेल हे सांगू देखील शकत नाहीये. राजकारण, सरडा आणि क्रिकेटचा खेळ रंग बदलणारा आपण पाहतो नेहमी. हा देखील फटका, एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि ही ते विजयाचा चौकार आलाय आणि इथून सुपर 2 मध्ये दाखल होणारा संघ आपल्या आजच्या दिवसामध्ये स्वर्गवासी रोहिदास प्रिखंड 11 घणेगाव चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय सुपर 2 मध्ये आणि आजचा दिवस इथे समाप्त झालाय असं आयोजकांच्या वतीने मी जाहीर देखील करू. भेटूया उद्या सकाळी ठीक 9 वाजता. या सामन्याचा मार्ग मॅच या सामन्याचा मार्ग मॅच ज्याने एक षटकार लगावत, एक चौकार लगावत तब्बल 12 धावसंख्येची इनिंग साकारली आणि आपल्या संघाला तिसरा सामना विजय करून दिला. तो नितेश तिकंद ठरला या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. तर रोशनजी एवढे यांना विनंती असेल आपल्या शुभ असते तिसरा मॅचचा मान ऑफ द मॅचचा मानकरी देऊन मात्र इथं गौरवण्यात यावा. ते नितेश त्रिखंडांना आजचा दिवस इथे समाप्त झाला. धन्यवाद.